हॅलो, हाय फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की मी माझ्या घरातील सर्वात खास वस्तू आणि आपल्या गृहिणींच्या दररोजच्या वापरात येणारी वस्तू म्हणजेच फ्रीज, त्याची अशी डीप क्लिनिंग करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीजचे क्लिनिंग करताना काही टिप्सही सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर्वप्रथम मी फ्रीजचा प्लग काढलेला आहे आणि विजेची सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. तर मैत्रिणींनो, आपण फ्रीजचा आतला भाग तर स्वच्छ करतो, पण फ्रीजच्या मागील बाजूकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. खरं तर फ्रीजचा मागचा भाग स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी अगोदर फ्रीज थोडासा पुढे ओढून घेतलेला आहे. भिंतीला घासू नका, नाहीतर फ्लोरिंग किंवा फ्रीजला नुकसान होऊ शकतं. आता बघा मागच्या बाजूला किती धूळ साचलेली आहे. ही धूळ कॉईलच्या शेजारी आणि जाळी आणि कंप्रेसरच्या आसपास जमा झालेली आहे. धूळ जास्त साचली तर फ्रीजला उष्णता बाहेर टाकायला अडचण येते. त्यामुळे काय होतं, कंप्रेसरवर जास्त ताण येतो आणि विजेचा वापरही वाढू शकतो आणि कूलिंगवरही परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा. तर आता एक मऊ ब्रश घ्यायचा आणि ड्राय मायक्रोफायबर कापड किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरून आपण धूळ हळूहळू काढून घ्यायची. जोरात पाणी मारू नका आणि कोणत्याही वायरला ओढूही नका. कंप्रेसरवर वायर किंवा गॅसच्या पाईपला हात लावू नका. त्यामध्ये कोणतीही छेडछाडी करू नका. फक्त बाहेरची धूळ स्वच्छ करा. आणि फ्रीजच्या मागे आणि खाली जुळे, कोळी किंवा इतर कीटक लपून बसलेले असू शकतात. त्यामुळे हा भाग नियमित स्वच्छ ठेवल्यास कीटकांचा त्रासही कमी होतो. आणि फ्रीज आणि भिंतीमध्ये थोडी जागा ठेवा, कारण अगदी भिंतीला चिटकवून ठेवू नका, कारण हवा खेळती राहिली पाहिजे. तर फ्रीज अधिक कार्यक्षमतेने काम करतो. महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा म्हणजे फ्रीजची डीप क्लिनिंग ही करायलाच पाहिजे. सगळं स्वच्छ झाल्यावर मी फ्रीज पुन्हा जागेवर ठेवला. हे पाहू शकता तुम्ही. जागेवरती ठेवून दिल्यानंतर आता मी फ्रीजचा डोर ओपन केलेला आहे आणि फ्रीजची म्हणजे आतील भाग ही क्लीन करून घेत आहे. मला साधारणतः फ्रीजची क्लिनिंग करून 15 दिवस झालेले आहेत. त्यामुळे आत म्हणजे थोडा उशीर जर झाला तर आपल्याला फ्रीज क्लिनिंग करायला, तर आतून दुर्गंधी, जंतू, बुरशी आणि बॅक्टेरिया फ्रीजमध्ये वाढू शकतात. म्हणून मी आज तुम्हाला माझी सोपी आणि घरच्या घरी करता येणारी फ्रीजची डीप क्लिनिंग दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच मी अशा टिप्स सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रत्येक गृहिणीला ह्या टिप्स उपयोगी पडतीलच. आता मी काय केलेलं आहे, फ्रीजमधील सर्व सामान हे बाहेर काढून घेतलेलं आहे. प्रत्येक डब्बा तपासून पाहिलेला आहे. म्हणजे काय एक्सपायरी डेट वगैरे, खराब वस्तू झालेल्या सगळं पदार्थ, शिळे, बुरशी आलेले सगळे लगेच बाहेर वेगळे काढून टाकायचे. लक्षात ठेवा, खराब अन्नामुळे संपूर्ण फ्रीजमध्ये वास पसरतो आणि इतर अन्नही खराब होऊ शकते. त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त अन्न स्टोअर करून ठेवू नका. मी तर ठेवत नाही, पण तुम्हीही ठेवू नका. नंतर मी सगळं काढून झाल्यानंतर फ्रीजमधलं ट्रे, शेल्फ आणि ड्रॉवर हे सर्वही सावकाश बाहेर काढून घेतलेलं आहे. फ्रीज क्लीन करण्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये कोमट करून पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडं लिक्विड डिशवॉश असतं ना आपलं, ते टाकायचं आणि थोडासा आपला खायचा सोडा असतो ना, तो टाकायचा. आणि हे सगळं पाण्यामध्ये थोडा वेळ असा हातानेच फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर एक आपला जो क्लॉथ असतो ना, त्याने फ्रीज असं व्यवस्थित असं क्लीन करून म्हणजे पुसून घ्यायचं. आणि फ्रीजच्या आतील भागात जास्त पाणी ओतू नका किंवा जास्त ओलसरपणा ठेवू नका. ओल्या कपड्याने पुसल्यानंतर नंतर एकदा कोरड्या कपड्याने पुसून घ्या. आणि हे जे फ्रीजच्या डोरला जे रबर गॅस्केट असतं ना, म्हणजे दाराभोवती रबराची पट्टी, तर तिला नक्की स्वच्छ करा. इथे सर्वात जास्त धूळ आणि बुरशी जमा झालेली असते. तुम्ही एकदा नक्की चेक करून बघा. मी फ्रीजच्या आतला सर्व भाग व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे. बाजूचाही पुसून घेतलेला आहे, हँडलही आणि दारही स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि
मी ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे असे सेल्फ कवर घेतलेले आहे. हे सेल्फ कवर खूप महत्त्वाचे आहेत. हे जर आपण फ्रीजच्या आतमध्ये ठेवले ना तर जे काय आपलं म्हणजे भाजी वगैरे सांडते ती काचेवरती नाही सांडत, डायरेक्ट ह्या सेल्फ कवरवरती सांडते आणि हे आपण धुवूनही वापरू शकतो असे आहेत. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक तुम्हाला टाईप म्हणजे देऊ शकते. फ्रीजमध्ये सर्व सामान ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. गरम अन्न कधी थेट फ्रीजमध्ये ठेवू नका. फळे आणि भाज्या वेगवेगळ्या ठेवा. अ, आ, उघड्या डब्यामध्ये अन्न ठेवू नका. जास्त सामान कोंबू नका. हवा फिरण्यासाठी जागा ठेवा. मला सांगते फ्रीजमध्ये कोणकोणते फळे ठेवू नयेत, म्हणजे कांदा ठेवू नये, बटाटा, लसूण, केळी, ब्रेड आणि काही फळे ठेवू नयेत. त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते. महिन्यातून किमान एकदा तरी अशी डीप क्लिनिंग करा. जमलं तर 15 दिवसातही करा. नाही जमलं तर महिन्यात केली तरी चालतं. मैत्रिणींनो, स्वच्छ फ्रीज म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची एक काळजीच असते बरं का. तुम्ही किती दिवसांनी फ्रीजची डीप क्लिनिंग करता ते मला नक्की सांगा. तर आता पाहू शकता तुम्ही, हे माझं पूर्ण फ्रीज क्लीन करून झालेलं आहे आणि मी सामानही व्यवस्थित असं सेट करून दिलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी फ्रीजची डीप क्लिनिंग आणि टिप्सही आवडल्या का तेही मला नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस आणि माझ्या फ्रीजची पूर्ण डीप क्लिनिंग व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.